नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. तर वनरक्षक भरती 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात आनंदाची बातमी म्हणजेच काय, रिक्त जागांचा तपशील मागवलेला आहे आणि तपशील मागवला याचा अर्थ आहे की लवकरच जाहिरात येऊ शकते. तर वनरक्षक भरतीचं वनरक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांचं जे स्वप्न आहे की वनरक्षक भरतीची जाहिरात कधी येणार, त्या सर्वांसाठी आता जी बिग अपडेट आहे आणि अपडेटसुद्धा मी तुमच्या समोर आणतोय. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, हे काही दिवसापूर्वीच तुम्ही पाहिलं होतं. वनमंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं का रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच वनरक्षक भरती घेतल्या जाईल. हे तुम्हाला पेपर कात्रण मी याच्या आधी सुद्धा दाखवलेलं होतं. ठीक आहे. पण आता एक नवीनच अपडेट आलेलं आहे. ते म्हणजेच काय, वनरक्षक सरळ सेवा भरती 2025 च्या संदर्भात इथं विषय पाहू शकता तुम्ही. शासन निर्णय, ओके, ही तारीख दिली. कसं आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आल्या ह्या पुसट आहे. एकदम क्लिअरली नाही. फक्त मी तर तुम्हाला काही वाचून दाखवण्याचा प्रयत्न करेल. ओके, बिगर अनुसूचित वनरक्षक काय, वनातील वनरक्षक उपलब्ध काय, संवर्गाची भरती प्रक्रिया राबवण्याकरिता सरळ सेवा कोट्यातील बिंदू नामावली प्रमाणित करून जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील खालील म्हणजे पत्रामध्ये कार्यालयास सादर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल, वेगवेगळे नागपूर वनवृत्त आहे, अमरावती आहे, ठाणे आहे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना त्यांचा जो तपशील आहे या पदामध्ये कास्टमध्ये मग प्रत्येक कास्टच्या जागा किती असेल, अशा प्रकारे ज्याही वेळेस अशा प्रकारचं अपडेट येते त्याचा अर्थ आहे की भरती प्रक्रिया आता एकदम जवळ आहे. अशी बिंदू प्रक्रिया नामावली मागवल्यामुळे इथून काय, फक्त नेक्स्ट प्रोसेस आहे डायरेक्ट ऑनलाईन प्रोसेस, फॉर्म भरायची. तर मी विनंती करेल सर्वांना, नक्कीच मला वनरक्षक भरतीच्या संदर्भात सुद्धा आम्ही सर्वात जलद अचूक अपडेट देण्याचा प्रयत्न करू. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिक्त पदांचा आढावा घेऊन नोकर भरती, असे सन्माननीय गणेशजी नाईक आमदार हेही बोलले होते. राज्याचे वन खाते उत्कृष्ट काम करीत आहे, त्यामुळे राज्याचा सन्मान वाढला आहे. वन खात्यात अनेक पदे रिक्त आहेत, यांचा आढावा घेऊन लवकरच नोकर भरती करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश जी नाईक यांनी दिली आहे. जागतिक वनानिमित्त, ओके, 21 मार्च शुक्रवारी वाशी येथे म्हणजे ते त्यावेळेस झालेलं होतं, पदक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी साधारणतः 21,000 समथिंग पदं याच्यामध्ये खाली आहेत, अशा प्रकारचं स्टेटमेंट होतं वाटते. पण नेमकं यातली भरती किती 50% येते, 75% येते, 100% ते पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. पण एकंदरीत फक्त आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी याचा विचार करायला गेलो तर वनरक्षक भरतीची जाहिरात येणार आणि त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करत राहायचं आहे. आता वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती आहे, वनरक्षकचं ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस आपल्याला 12वी पास असणं गरजेचं असते. आता वनरक्षक म्हटलं, मी गेल्या पद्धतीची भरती ऑलरेडी तुम्ही सर्च करू शकता मला यूट्यूबला की वनरक्षक भरती कोण्या प्रकारे होणार. ओके, जुन्या पद्धतीनं क्लास 3ची भरती. तर त्यामध्ये 12वी पास आणि 12वी पासमध्ये काय आहे, त्यामध्ये एक तर तुम्हाला विज्ञानचा विषय एक असणे गरजेचं असेल, एक अर्थशास्त्र असणे गरजेचं, म्हणजे ह्या 4 विषय दिले असतात. त्या 4 विषयापैकी कोणता तरी तुम्हाला एक विषय असणे गरजेचं असतं, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये एक अर्थशास्त्र विषय असतो, विज्ञानसुद्धा असतो, गणितसुद्धा असतो आणि त्यानंतर मला असं वाटते भूगोल की हिस्ट्री विषय असतो. तुम्ही मला सर्च करू शकता यूट्यूबला प्रफुल्ल पवार म्हणून. साधारणतः तो 3 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिलेला आहे. तशी प्रक्रिया असणार आहे. वयोमर्यादा सुद्धा मी त्यात सांगितलेली आहे की यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन फॉर्म भरायचा. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचं एक लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेचा एकदा तुमचा कट ऑफ लागला, त्या कट ऑफमध्ये तुम्ही बसले तर तुमचं 80 मार्काचं काय म्हणजे ग्राउंड होईल आणि 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा, 200 पैकी तुमचा काय फायनली कट ऑफ लागत असतो. वयोमर्यादा वगैरे सर्व मी ती सांगितलेली आहे माझ्या मित्रांनो. फक्त एकच इथून एक क्लिअर सांगायचं आहे, तुमचा जास्त वेळ न घेता वनरक्षक भरती लवकरच येत आहे. त्या अँगलनं सुद्धा तयार राहा. पोलीस भरतीचे पोरं असतात, पोलीस भरतीचं स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ती पोलीस भरती थोडी लांबली असली तर त्यापूर्वी याचं काम करून टाका, जॉब खूप छान. ओके, पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मस्त राहा, मस्त राहा. आणि या संदर्भात कुठलीही अपडेट आली नक्की आम्ही आपणापर्यंत घेऊन येऊ.